हॅलो. हॅलो निरंजन साहेब. हा सुर्वे बोला. अहो तुमच्या बहिणीच्या सासाचे लोक इथं आली आहेत. का? कशासाठी? अहो काय झालंय काय? बरं ताई आहे का तिकडे? नाही नाही नाही, त्या नाही आहेत. त्या एक वहिनी आणि त्यांचे मिस्टर, त्यांच्या मुलाला अटक झाली ना. अच्छा, असं आहे तर. साहेब आता मी जे सांगतो ना ते नीट ऐका. हम्म. काका, मला वाटतं तू बाबांना परत एकदा कॉल करावास. ॲक्च्युली दादा, यू बरोबर बोलते. म्हणजे दादा तिकडे आहे हे जरी आपल्याला कळलं ना तरी निश्चिंत होता येईल रे. तू एकदा प्लीज फोन कर ना त्याला. हा दादा बोल. अरे तू आहेस कुठे राजा? अरे हे बघ, आम्हाला कळलंय सगळं. आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की तू प्रथम सोबत आहेस ना. म्हणजे तिकडे पोलीस स्टेशनलाच आहेस ना तू? हो, पोलीस स्टेशनलाच आहे मी. आहे आणि प्रथम बरोबरच आहे. मला एक सांग, प्रथम कसा आहे? तुझ्या समोरच आहे ना तो? बरा आहे ना तो? हवी. हा भेटलो मी त्याला. ठीक आहे तो. अच्छा, प्रथम ठीक आहे. काय झालंय काय नक्की? काय स्टेटस आहे तिकडे? जरा सांग ना प्लीज. त्याला ब्लड टेस्ट साठी घेऊन चाललेत रे. बरं ठीक आहे, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. बरं एक काम करतो, मी येतो तिकडे. हा, तू नको काळजी करूस, येतो मी. तू नको येऊस. नाही तू तू घरीच थांब. तू आई बरोबर राहा, कारण आईला शॉक बसला असेल रे हे सगळं ऐकून. मी आहे इकडे. तू घरच्यांची काळजी घे. अरे आम्ही आहोत रे आई बरोबर, तू नको काळजी करूस. बरं ऐक, हे बघ माझा एक मित्र आहे, तो वकील आहे. मी त्याच्याशी बोलून बघतो, तू आपल्याला काय मदत करू शकतो ते. हा, तू अजिबात काळजी करू नकोस. हो, खरं तर तू बोलून ठेव. हा, काळजी घे हवी. हा, हो. आई तू नको टेन्शन नको घेऊस. तू प्रथमला आपण घेऊन येऊ घरी. माझा एक मित्र आहे, त्याच्याशी बोलून बघतो मी, तू आपल्याला काय मदत करतो ते. ओके रेवती, तू आईची काळजी घे. पिहू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. प्रथमला काही होणार नाहीये. तू कोणी टेन्शन घेऊ नका अजिबात. हा, चल येतो मी. एकावर एक संकट येतात ग बाई. नाही, आता मी देव पाण्यातच ठेवते. आई, काय करतेस अगं तू? अगं, माझा सोन्यासारखा नातू आज पोलीस स्टेशन मध्ये आहे ग. तो घरी येईपर्यंत मी देव पाण्यातच ठेवणार. पाण्यातच ठेवणार. आई अगं नको ना टेन्शन. नाही, दादा नाही. बोलला ना ग, आता तो बरा आहे. ऐक ना ग आई, काय करतेस तू? आईला हे सगळं कळलं असेल का? जेव्हा कळेल तेव्हा काय वाटेल तिला? घाबरून जाईल बिचारी. मी असायला हवं होतं आईसोबत. हॅलो निरंजन, तुला माहिती आहे का काय झालंय? ताई मला सगळं कळलंय. मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो.
माझ्या फोनची वाट बघत होतोस का? अगं मला हवालदार सुर्व्यांचा फोन आला होता. सुरवे? कोण सुरवे? आणि तुला का फोन केला होता? अगं ताई, अविनाशच्या ऍक्सिडेंटच्या वेळेस आपल्याला मदत केली ना, तो हवालदार सुर्वे. हा, त्याचं काय आता? अगं ताई, मला त्याने सांगितलं की प्रथम आणि त्याचे मित्र त्यांना ब्लड टेस्टसाठी लॅबकडे घेऊन गेले. आणि हो, हे जे सर्व ब्लड रिपोर्ट आहेत ना, एकाच ठराविक लॅबमध्ये जातात. त्याचा आपल्याला काय उपयोग आहे निरंजन? मला खात्री आहे प्रथमने अंमली पदार्थ केलं नसणार आहे. अगं ताई, प्रथमने अंमली पदार्थ घेतले होते हे आपण सिद्ध करू शकतो. रिपोर्ट चेंज करू. काय? तू काय बोलतोस कळतं ना तुला? 100%. आपण खरंच असं करू शकतो? आता मी सांगतोय ना, तेवढं फक्त ऐक. हा. अनु, अवी, काय होऊन बसलं दादा? अनु, हे बघ, तू शांत हो बघू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं, काही होणार नाही आपल्या प्रथमला. त्याने काही केलेलं नसणारच आहे. माझा विश्वास आहे. तुझा विश्वास आहे ना? हो ना? हो. हो. मग झालं तर काहीच होणार नाहीये त्याला. तू काळजी करू नकोस. चला आपण चहा घेऊया. काय तुम्ही काही खाल्लेलं पण नसणार आहे. निदान चहा तरी घ्या. ए अवी, नाही दादा, नाही. प्रथम आल्याशिवाय माझ्या तोंडात पाण्याचं एक थेंब सुद्धा जाणार नाही. अवी, ए अवी, अरे सांग अनुला आणि चल आपण जाऊया, चहा तरी घेऊया. चल चल. आई ठीक आहे. हा, नाही, तिला प्रथमची काळजी वाटते खूप. साहजिक आहे रे. नातेवाईकांचे फोन येत असणार ना, आलेच असणार. मला किमान 100 जणांचे फोन आलेत. कुठल्या तोंडाने फोन उचलू कळत नाही. मी उचलले नाही तर घरी केलेच असणार. आणि आईला टेन्शन आलं असणार याचं पण.